परंतु त्यांनी आज सांगितल्याप्रमाणे इतर राज्यामध्ये जर विक्रीच्या संदर्भामध्ये काय कमी कायदा असेल ते बघू आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उद्याच्या येणाऱ्या नागपूरच्या तो मांडण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू। तसा दुसऱ्या राज्यात कायदा असेल तर या राज्यामध्ये तसा कायदा करण्याच्या बाबतीमध्ये फायदे तोटे बघून निर्णय घेऊ। बावनकुळेंनी काही निर्णय एवढे चांगले घेतलेले आहेत आणि त्यांनी निर्णय घेणारा मंत्री म्हणून अपेक्षा आहे त्यांच्याकडे। जर अशा निर्णयाचा मी पण त्याचा अभ्यास करतो, जर चांगल्या प्रकारचा कायदा असेल तर बावनकुळेंकडे अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा भेटून आम्ही मागणी करू शकतो। राज ठाकरे आले होते, संजय राऊत आले होते, हे चित्र आगामी निवडणुकीपर्यंत कायम असेल का? हे मी आज सांगू शकत नाही। आम्ही फक्त शेका पक्षाचे असलेले आमचे संबंध यातून या असलेल्या मेळाव्याला आलेलो आहे। उद्याच्या याच्यावर कोणाची आघाडी कोणाची होती हे निवडणुकीच्या काळामध्ये ठरवू, आजचा तो विषय नव्हता। पण आज ज्यांना ज्यांना निमंत्रित केले ते आम्ही सगळे आलो। एकीकडे भाजपने गुजरात्यांसाठी संमेलन भरवलेलं आहे, तेही मुंबईमध्ये। वादाचा मुद्दा त्या ठिकाणी होता वाचला, कारण राज ठाकरेंनी म्हटलं की याच्या संदर्भात आम्ही काहीच बोलणार नाही। तुमची भूमिका काय, एकूण काय वाटतं? कारण मराठीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी भाषण केलं। खरं म्हटलं तर राजकारणामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्र हा नेहमी सर्व धर्मांना सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र होता। परंतु आज या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेच्या राजकारणामध्ये वेगवेगळे विषय घेऊन विनाकारण या ठिकाणी दुही माजवली जाते, हे दुर्दैव आहे। सत्ता विकासावर व्हावी लागते, पण सत्ता भाषिकवाद धर्मवाद यातून हस्तगत करण्याचा नवीन पायंडा करून 8.5 लाख कोटीला महाराष्ट्र कर्जात घालण्याचा निर्णय होत असेल ते दुर्दैव आहे। रायगड ही खरं तर स्वराज्याची राजधानी असा उल्लेखही केलेला आहे। डान्स बार पासून प्रशासन नियोजन, त्याच्यानंतर जमिनीचे प्रश्न असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। या ठिकाणी पालकमंत्री नाहीयेत म्हणून असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींना कोण वाचा फोडत नाही? सरकारच कुठे आहे? पालकमंत्री तर बाजूला ठेवा, सरकारच कुठे आहे? सरकार आम्हाला कुठे दिसत नाही। म्हणजे सरकारमध्ये मंत्री मागे चुकले तर लगेच राजीनामा मागितला जायचा आणि घेतला जायचा। हल्ली सगळ्यांना अभय आहे, आमदारांनी काय केलं, मंत्र्यांनी काय केलं, कोणी काय केलं हे प्रत्येकाला अभय आहे। शिस्त आणि सरकार नसल्यामुळे पालकमंत्री तर लांबच राहिलं, राज्यामध्ये शासन आणि प्रशासनच कुठे दिसत नाही। तो रायगडचा मुद्दा प्रतिष्ठेचा झालेला आहे, कोणाला पालकमंत्रीपद द्यायचं त्याच्यावर कदाचित सरकार टिकेल का नाही ही पण शंका आहे। पण मला वाटतं की ते आता दिल्लीवर गेलं होतं प्रकरण, आता कुठपर्यंत आलं आहे आम्हाला माहीत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम पालकमंत्री नसलेले जिल्हे हा संदेश या महायुतीने दिलेला आहे। सुप्रिया सुळेंनी अजितदादांबद्दल बोलताना फडणवीसांनी दादागिरी मोडीत काढावी असं अजितदादांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले। नाही, असं आहे महाराष्ट्रामध्ये आता तशा पद्धतीची दादागिरी सगळीकडे चाललेली आहे। मी त्या दिवशी म्हणालो प्रशासनावर भीती आहे, अधिकारी दडपणाखाली काम करतात, मोकळे आणि मुक्तपणाने लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दबाव टाकतायत, मंत्री वादग्रस्त विधानं करतायत, वातावरण दूषित करतायत। त्यामुळे आता ही दादागिरी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांपासून ते खाली सगळीकडे त्यांनी करायला पाहिजे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।